नमस्कार सर्व खवय्यांचं स्वादाडच्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप 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 मनापासून स्वागत। मंडळी, आज आपण आलेलो आहोत दिंडोशी भागातल्या संकल्प सोसायटीमध्ये माने कुटुंबियांच्या घरी। सुरेश माने आणि सौ लीना माने कार्यक्रमामध्ये खूप खूप मनापासून स्वागत। बरं का, सांगायचं राहिलं, लीना ताई शिक्षिका होत्या, त्या आता सेवानिवृत्त झालेल्या आहेत। त्यामुळे एका शिक्षिकेच्या नजरेतून स्वादाडची सेवा कशी वाटली ते आपण जाणून घेणार आहोत। आणि आम्ही या परीक्षेमध्ये पास होतोय का नाही किंवा झालेलो आहोत का नाही ते आपण त्यांच्याच कडून ऐकूया। लीना ताई आणि सुरेश दादा, पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तुमचं या व्हिडिओमध्ये। आणि मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की स्वादाडशी तुमचं जे नातं आहे त्याची सुरुवात कशी झाली? कारण तुम्ही स्वादाडचे अगदी सुरुवातीचे ग्राहक आहात, तर त्या नात्याची आणि आता तुमचे घरगुती संबंध झालेले आहेत, म्हणजे स्वादाड कुटुंब झालेलं आहे तुमचं, तर त्यामुळे कशी होती ती सुरुवात? माझा मावस भाऊ पुण्याचा आणि त्याने आमच्या फॅमिली ग्रुपवर स्वादाड बद्दल कळवलं। त्या विद्याताईंचं अगदी छोटंसं दुकान होतं, ते गोरेगावला म्हटलं कुठे आहे गोरेगावला, आणि कोकणातली उत्पादनं होती आणि मी कोकणातली असल्यामुळे एक जिव्हाळ्याचं नातं आहे कोकणाबरोबर। त्यामुळे कोकणातलं काहीही असलं तरी कुठेही असलं की मी धावतेच घ्यायला। आणि ते दुकान आम्ही शोधलं तेव्हा अगदी छोटंसं होतं, कोविडच्या काळातलं। आणि तिथनं मग आम्ही काही काही वस्तू घ्यायला लागलो। माझ्या मिस्टरांना लाडू आवडतात, स्पेशली मुगाचे किंवा म्हणजे पौष्टिक लाडू थोडक्यात, आणि ते गुळाचे हवे असायचे, आणि ते विद्याताईंनी द्यायला सुरुवात केली। त्यामुळे आम्ही तेव्हापासूनच आमचं नातं। नंतर त्यांच्या स्वादाडचा विस्तार व्हायला लागला, म्हणजे जे नुसतं सुकं खाणं किंवा असं असायचं ते हळूहळू स्वयंपाकाकडे किंवा म्हणजे ह्याच्यात वळलं। आणि मग काही घरगुती कार्यक्रम, आमचे पूजा असायची किंवा काही गेट टुगेदर वगैरे असं असलं की कुठून म्हणजे असं चांगलं स्वादिष्टता हवंच, प्लस हायजेनिक असं। आणि मग शेवटी आमचे पाय वळायचे विद्याताई आणि अवधूत दादांकडेच। अरे वा, मग कोणती फंक्शन्स झाली आणि तुम्ही त्यासाठी काही स्वादाडने तुम्हाला काही विशेष पदार्थ दिले का तुमच्या मागणीनुसार? हो, म्हणजे आत्ताच आमचं म्हणजे माझ्या सुनेचं डोहाळे जेवण होतं, नंतर आमच्या दोघांचा साठीचा एक म्हणजे वाढदिवसाचं फंक्शन होतं। आणि आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही असे हॉल बघत होतो की जिथे मोनोपॉली नसेल, कारण आम्हाला स्वादाडचंच केटरिंग ठेवायचं होतं। त्यामुळे आम्ही त्यांनाही सांगितलेलं की तुम्ही पण हॉल बघत राहा, म्हणजे आम्हाला सुचवा। त्याप्रमाणे त्यांनी सुचवले, आम्ही बघत होतो आणि आम्हाला मिळालं तसा हॉल। आणि त्यावेळेला पहिलं माझ्या सुनेचं डोहाळे जेवण होतं, त्यामुळे तिला काय पदार्थ आवडतात ते आम्ही त्यांना सांगितले। त्यात त्यांनी आणखीन काही ॲडिशन सबट्रॅक्शन करून ते सगळं, पण जी लोक त्या सोहळ्याला आलेली त्या सगळ्यांना ते पदार्थ आवडले। स्पेशली त्यांचं मिरचीचं पंचामृत ते खूपच आवडलेलं सगळ्यांना, म्हणजे बाकीचे तर आहेतच पण एक स्पेशालिटी आपण जे म्हणतो ना ते सगळ्यांना आवडलेलं। म्हणजे माझं पण असा अनुभव आहे की जेव्हा आपण एखादं समारंभ किंवा कार्यक्रम करतो, म्हणजे आपलं सगळ्यांच्या भेटी गाठी होतात किंवा आपण ते सगळं त्या सगळ्या कार्यक्रमाचा आनंद घेतो, हे बरोबर आहे, पण तो कार्यक्रम लक्षात राहण्यामागचं एक कारण जे असतं ते असतं त्यातलं जेवण, फूड कसं होतं। तर त्यामुळे तो कार्यक्रम अगदी अनेक वर्षानंतर सुद्धा आपल्या लक्षात येतो। एखाद्या कार्यक्रमाची आठवण करताना आपण असं म्हणतो की किती छान झाला, पण जेवण काय अप्रतिम होतं। तर असा अनुभव तुम्हाला स्वादाड बद्दल आलाय का? नक्कीच। म्हणजे मी सांगते, अगदी सुरुवातीला आमच्या घरातली पूजा असायची, तर पूजा असली तरी म्हणजे काय म्हणतात, मला वाटतं म्हणजे मुलाच्या लग्नानंतरची म्हणजे पूजा होती आणि खूप माणसं होती, कारण सुनेच्या माहेरचे पहिल्यांदा येणार होते आणि सगळं, आणि एवढ्या जणांचं जेवण घरात बनणं शक्यच नाही। आणि त्यावेळेला त्यांना आम्ही ऑर्डर दिलेली, आणि त्यावेळेला म्हणजे त्या लोकांना सुद्धा हे जेवण इतकं म्हणजे साधंच होतं, म्हणजे मुगाची उसळ वगैरे असं घरगुती, पण इतकं सुंदर होतं, म्हणजे चविष्ट होतं आणि सगळ्यांना आवडलं। आणि त्याच्यानंतर मग एक सुरुवात झाली, म्हणजे आमच्याकडे दरवर्षी सत्यनारायणची पूजा, सत्यविनायकाची पूजा असते, मग त्यावेळेला त्यांचं जेवण किंवा संध्याकाळी येणाऱ्या पाहुण्यांना स्नॅक्स वगैरे
आणि त्यांचे मुख्य म्हणजे ना स्नॅक्समध्ये खूप व्हरायटी आहे. आपण वडापाव ऐकलाय, वडापाव कुठेही गेला तरी मिळतो, हो. पण यांचा शेवपाव मात्र खवय्यांना पुन्हा पुन्हा यायला खावासा लावेल. वाटतो. नाही, आणि शेवपाव ही म्हणजे कन्सेप्टच म्हणजे मला नाही वाटत कुठे अजून शेवपाव मिळत असेल. हो, मी पण पहिल्यांदाच हो. ऐकलं आणि तेव्हाच विद्याच्या दुकानात त्याचा किंवा आस्वाद घेतला. चाट आयटम मध्ये सुद्धा अळूवडी चाट, अळूवडी सगळ्यांनी खाल्ली आहे, पण अळूवडी अळूवडी चाट चाट हा प्रकार नवीन होता. नक्कीच नक्कीच. त्यामुळे माझ्या मित्रमैत्रिणींना किंवा माझ्या मिस्टरांच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा ते खूप आवडलं. त्यांनी नंबर घेतला. म्हणजे तुम्हाला सांगते ना, माझ्या अंधेरीची एक मैत्रीण आहे, तिने नंबर देऊन तिकडे तिने मागवलं, पन्ना म्हणा किंवा आणखीन काय. पण अगं छानच आहे का, इकडे अंधेरीला नाही आहे का कुठे त्यांची ब्रांच? चला, म्हणजे आता विद्याला मला वाटतं गोरेगाव नंतर म्हणजे गोरेगाव ते बोरिवली असा एरिया ते कव्हर करतच आहे, पण आता मला वाटतं प्रत्येक स्टेशन मध्ये गोरेगाव स्टेशन नाही तर मी तर म्हणते दिंडोशीलाही त्यांची एक ब्रांच असायला पाहिजे. गेला धावत की आणलं. अगदी खरं, अगदी खरं. मी सुरेश दादांना विचारेन की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा त्या दुकानात गेलात जेव्हा छोटं दुकान होतं आणि त्यातले लाडू तुम्ही नेहमीच मागवता, म्हणजे त्याच्या मागे काही कारण आहे का की ते साखरेचे नसतात किंवा गुळाचे असतात, किंवा तुमचं काही असं काही स्पेसिफिकेशन होतं की मला असेच हवेत आणि ते तुम्हाला स्वादाटनी अवेलेबल करून दिले असं काही? डिंकाच लाडू असायचे आणि मेथीचे, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली गुळ असला पाहिजे होता. कारण मी थोडासा म्हणजे शुगर म्हणजे आहे थोडीशी म्हणजे नॉर्मल मध्ये आहे, पण ते कोणी सजेस्ट केले होते. आणि जेव्हा त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो तेव्हा त्यांच्याकडे होते लाडू, त्यामुळे त्यांच्याकडे मग ते एकदमच घ्यायचो, 10, 15, 20 असे एकदम घ्यायचो. आणि मग त्याला फोन करून सांगायचं माझे लाडू संपलेत, तुम्ही तयार करून ठेवा म्हणून. आणि मग अशा प्रकारे मग ते आमच्यात एक रेपो जमला त्यांचा आणि आमचा. आणि चांगली गोष्ट अशी की ते एकदम म्हणजे असं मनमिळाव असतं दोघे जण, म्हणजे विद्याताई म्हणा दादा म्हणा, म्हणजे असं एक फ्रेंडली असं असं, म्हणजे असं नाही की चला आलं म्हणजे हा गिरायकाला सोडून द्या असं नाही. आणि त्याच्यामुळे कसं झालं की आम्ही आमचे जे नातेवाईक त्यांना पण सांगितलं, मित्रमैत्रिणी पण सांगितलं की हे तुम्ही जर ह्यांच्याकडचं प्रोडक्ट तुम्ही खाऊन बघा, टेस्ट करा. ते त्यांचे जे मसाले किंवा जे काय त्यांचे सिक्रेट असते ती त्यांची एक चांगली गोष्ट आहे की ते जे आपण त्यांच्याकडून जे काय आपण घेतो खातो ना त्याला त्रास होत नाही कोणाचा, म्हणजे शरीराला काही त्रास प्रत्येक पदार्थाला. त्याच्यामुळे मी कधी पण काय असेल ना तर लगेच स्वादाशिवाय दुसरं काय पर्याय नाही. क्या बात आहे. आणि विशेषत्वानी लक्षात राहिलेला असा कुठला पदार्थ आहे का की जो नाविन्यपूर्ण आहे? म्हणजे बरेच नाविन्यपूर्ण पदार्थ स्वादाट आपल्याला आपल्या ग्राहकांसाठी देत असतात आणि अनेक वेगवेगळे पदार्थ, म्हणजे अनेकदा आपण बघितलं असेल की ते पदार्थ आपण नाही ऐकले पण ते स्वादाटमुळे आपल्याला कळलेत की आहे. तर असं काही आहे का? म्हणजे आता कोकणातल्या लोकांना शहाळ्याची भाजी माहीत असावी, पण जनरली शहाळ्याची भाजी कोणाला माहित नाहीये आणि ती त्यांनी केली होती. आणि अप्रतिम म्हणजे जी ऑथेंटिक चव जी म्हणतो, पारंपरिक चव जी आहे ती आहे. किंवा आता अवधूत दादाचे अनसाफणसाची भाजी, सासव, गऱ्यागोट्याची भाजी, हे म्हणजे कोकणातल्या लोकांना माहिती आहे. पण आता मुंबईकर कोकण सोडून सगळे जवळजवळ मुंबईकर झालेत, पण जे असे काही आहेत ज्यांना कोकणातली ती चव माहिती आहे पण इथे मिळत नाहीये किंवा करता येत नाहीये, माझ्यासारखी. पण मला आईच्या हातचं ते माहिती होतं, पण आता मला नाही तसं जमत करायला, किंबहुना त्या आईच्या हातची चव येत नाही. पण ती त्यांच्याकडे ते गऱ्यागोट्याची भाजी म्हणा किंवा हे जे त्याला ती ऑथेंटिक चव आहे. म्हणजे आत्ताच गेल्या आठवड्यातच त्यांनी खतखतं केलं होतं, म्हणजे तिरफळ जे आमच्या गोव्यात मिळतात त्याची एक वेगळीच चव असते आणि तो इतका सुंदर स्वाद होता त्या तिरफळांना आणि खूप छान होतं ते खतखतं. म्हणजे नाविन्य पूर्णता आहेच, पण घरगुती टच असल्यामुळे, घरगुती म्हणजे पारंपरिक टच. म्हणजे असं नाही की आता आपण जे बघतो इकडचं तिकडचं करून एक नवीन कॉम्बिनेशन तयार होतं, तसं नाही. म्हणजे अनेकदा जेव्हा मी लीनाताईंशी बोलले तेव्हाही त्या म्हणाल्या की मला आईची आठवण झाली. आता ही किती मोठी कॉम्प्लिमेंट आहे खरं तर, की आईची आठवण झाली. म्हणजे इतकं की आपल्या अगदी घरात बनतं तसंच जेवण किंवा तसंच न्याहारी आपल्याला स्वादाट करणं मिळत आहे. आणि अजून तुम्ही काही सांगू शकाल? आणखीन एक सांगू का? म्हणजे आता बघा तुम्ही, सगळ्यांची मुलं जनरली बाहेरगावीच असतात, घरात नवरा बायको दोघंच, आणि काय जेवण करायचा मोठा प्रश्न असतो की एकाला एक भाजी आवडते एकाला नाही, मग ती एवढीशीच करायची का तेवढीशीच करायची का?
आणि मग कंटाळा येतो त्या घरातल्या बाईला, जेवण करायचं कंटाळा होता, अरे एवढं एवढंसं काय करायचं. आणि अशा वेळेला हाकेला धावून येतं ते स्वादाड. कारण त्यांची पोळी भाजीचे वेगवेगळे प्रकार आणि क्वांटिटी पण त्यांची बऱ्यापैकी, म्हणजे बऱ्यापैकी नाही बरीच असते, की एका ह्याच्यात दोघं जण आरामात म्हणजे या जेवू शकतात. मध्ये मी म्हणजे अगदी आपलं घरगुतीच हे चाललंय म्हणून सांगते की विद्याचे मिस्टर निनाद त्यांच्याशी मी बोलत होते आणि ते म्हणाले की असे जे सिनियर सिटीजन्स आहेत की किंवा दोन माणसं जे घरात राहत आहेत त्यांना तर स्वादाडच्या या सेवेचा फायदा होतोच आहे, पण त्याचबरोबर जेव्हा बाईला प्रश्न नेहमी रात्री काय पडतो की उद्या काय करायचं, तो प्रश्न म्हणे आमचे स्वादाडचं जे विद्या फ्लायर टाकते तर त्यातनं सॉल्व्ह होतो. स्वादाडचा मेनू बघतात, अरे वा हे उद्या करूया. तर तोही त्यांनी एक मजेशीर अनुभव असा सांगितला होता. आणि आता तुम्ही काही स्वादाडला म्हणजे स्वादाड बद्दल काय सांगू शकाल एका वाक्यात? आणखी एक नाही, आजच मी त्यांचं म्हणजे स्टेटस पाहिलेलं की ते खवलेला नारळ पण देणार आहेत. हो, म्हणजे हे तर काय म्हणतात ते खरंच एक 4 चांद आहे. 4 चांद. कारण आम्हाला नारळ म्हणजे जे GSP आहेत त्यांना नारळ प्रत्येक जेवणाला लागतो. म्हणजे माझ्या लहानपणी तर आई सकाळी पहिला एक नारळ खाऊन ठेवायची आणि आता मी आठवड्याला एक नारळ वापरते, पण नारळ लागतो आणि तो खाणं जमत नाही. त्यामुळे ही एक सोय स्वादाडने खूप छान केली आहे आणि स्वादाडने खाण्याची कला ही सगळ्यांना शिकवली आहे. हे स्वादाड क्या बात आहे, क्या बात आहे. तर लीनाताई आणि सुरेश दादा, तुम्ही आजच्या आमच्या व्हिडिओमध्ये सहभागी झालात आणि स्वादाड बद्दल इतके तुमचा छान अनुभव तुम्ही शेअर केलात, तर त्याबद्दल खरोखर आमच्या स्वादाड टीम कडनं तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि हे स्वादाड म्हणजे तुम्ही व्हिडिओ घेताय म्हणून सगळं चांगलंच सांगायचं असं नाहीये, जे आहे तेच आम्ही सांगितलेलं आहे. आणि फक्त एक ड्रॉबॅक सांगते की त्यांनी दिंडोशीला एक हे घ्यावं, म्हणजे इथपर्यंत त्यांची डिलिव्हरी येताना त्यांनाही उशीर होतो किंवा ते डिलिव्हरी चार्जेस आहेत ते म्हणजे मी ज्यांना सजेस्ट केलं नाही डिलिव्हरी चार्जेस थोडे जास्त वाटतात, तर त्यांचेही बरोबर आहे. कारण ते जेव्हा पाठवणार रिक्षाचे तेवढे होतात, म्हणजे आम्ही जाऊन आलो तर होतात, हे नाही. त्यामुळे त्यांनी दिंडोशीला एक ब्रांच काढावी. नक्की नक्की तुमचे हे विचार विद्या, निनाद आणि अवधूत यांच्यापर्यंत नक्की पोहोचवू. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा.